नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 जूनला मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे. शनिवार रविवार आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. रोज एक नवी स्वप्नांची शिदोरी घेऊन आपण मार्केटमध्ये येतो. असं होईल, तसं होईल, हा शेअर वाढेल, तो शेअर वाढेल, पण पुनश्च हरिओम म्हणत माघारी जातो. आणि त्या शिदोरीबरोबरच काही अशा बातम्या पण येतात. काल जशी बातमी होती की गव्हर्मेंट सिक्युरिटीज म्हणजेच गव्हर्मेंट बॉन्ड्स याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूक केली तर टॅक्स रिलीफ द्यावा असं सुरू आहे. तर त्याविषयी गव्हर्मेंटमध्ये चर्चा सुरू आहे. संध्याकाळपर्यंत लोकांनी वाट पाहिली असं काही होत आहे का? पण तसं काही झालं नाही. म्हणजे लहान मुलांना जसं सांगतो की तू आज एवढी गणितं सोडवलीस तर एवढं तुला हे चॉकलेट तुला मिळेल, ते मूल विचार वाट बघत राहतं. मी बाबांना सांगीन, बाबा घेऊन येतील आणि बाबा विसरून जातात, मुलाला मिळत नाही. तशापैकीच ही कथा सुरू आहे. जवळजवळ 3 दिवस काहीतरी टॅक्सची सवलत मिळेल याच्याकडे मार्केटचं लक्ष आहे. आणि मार्केटमधली मंदी नाहीशी होऊन तेजी येईल आणि मार्केटमध्ये उत्साह येईल या एका नवी आशा घेऊन सगळे ट्रेडर्स मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे या ट्रेडर्सची एक स्वप्नांची शिदोरी आहे आणि एक लालूच दाखवत आहे सरकार की आम्ही जे फॉरेन इन्व्हेस्टर्स विक्री करत आहेत त्यांची विक्री थांबावी म्हणून आम्ही काही उपाययोजना करतो आहे. पण दोन्हीही घडताना दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प साहेबांचाही जॉब चालू आहे. ट्रेड डील होईल, छान होईल. मोदी माझे चांगले मित्र आहेत, मोदींशी माझे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर इराणबरोबर पण डील होईल. डील होण्याच्या बेताळात आहे. मुस्तफा खमेनीला भेटायची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि त्याचबरोबर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधलं सीजफायर तुटलं, पुन्हा हल्ला झाला. कधी वित्तहानी सांगितली जाते, कधी नाही सांगितली जात, पण फारसा फरक काही कुठे होताना दिसत नाही. काल फक्त इंटरनॅशनल जी ॲटॉमिक एनर्जी आहे त्यांचे लोक इराणमध्ये जाऊन तपासणी करून आले, पण त्यांना एनरिच्ड युरेनियमचा साठा जिथे होता तिथे जाऊ दिलं नाही. बाकीची तपासणी त्यांनी करून आली. म्हणजे कुठे लिकेज नाही आहे ना, काही नाही आहे ना याबद्दलची. आता आपण भारतीय मार्केटमध्ये पाहायचं झालं तर आज मॉनिटरी पॉलिसी आहे. RBI या सगळी जी आर्थिक स्थिती आहे, मार्केटची स्थिती आहे, या बाबतीत रेट कमी करत आहे का, की आहे तेवढे रेट स्टेबल ठेवत आहे तसंच ठेवत आहे का, काही उपाययोजना देत आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 10 वाजता RBIची टॅक्स रेटबद्दलची मीटिंगचा रिझल्ट सांगितला जाईल. काही बातम्या आहेत त्या बघूया. टायटन
टायटनने काही अपडेट्स दिले. त्यांनी सांगितलं आहे FY30पर्यंत म्हणजे 2630पर्यंत 8 ते 9% CAGR ग्रोथ टायटनची दिसेल. वोखार्ट झायनिच हे औषध ते लॉन्च करणार आहे आणि बिगनटचा रीच वाढवणार. एमरॉक फ्रँचाईज मजबूत करणार. व्हीनस रेमेडीज VMRC या रिसर्च आणि डेव्हलपमेंट युनिटला DSIRची मान्यता मिळाली आहे. मीशो 264 मिलियन ट्रान्झॅक्टिंग युजर्स झालेत आणि 717 मिलियन ऑर्डर्स प्रिझम या प्लॅटफॉर्मवर मीशोला मिळालेले आहेत. प्रीमियर एनर्जी वूड मॅकेन्झीच्या ग्लोबल सोलर PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग रँकिंग 2026मध्ये ग्रेड A मॅन्युफॅक्चरर म्हणून प्रीमियर एनर्जी घोषित करण्यात आली आहे. कोलते पाटील 64 कोटी GSTची ऑर्डर त्यांना देण्यात आली आहे. 64 कोटी भरण्यासाठी. CG पॉवर नाशिक इथे EHV स्विच गिअर मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांनी चालू केलं आहे. ज्युनिपर हॉटेल नवी दिल्लीला 2.52 एकरमध्ये 5 स्टार हॉटेल ते डेव्हलप करणार आहेत. आरती इंडस्ट्रीज इकोवॅडीज प्लॅटिनम रेटिंग 2026 याच्यासाठी टॉप 1% आरतीचा समावेश झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी इनोव्हेंट हॅकॅथॉनची 4थी एडिशन त्यांनी लॉन्च केली आहे. ICICI बँकेला FPI फंड रिपॅट्रिएशन इश्यूबाबत सेबीने वॉर्निंग नोटीस दिली आहे. करूर वैश्य बँक चेन्नईला त्यांनी नवीन शाखा उघडली. आता त्यांच्या 903 शाखा झाल्या. अरविंदो टोफॅसिटिनिम टॅब्लेटला अंतिम मंजुरी मिळाली US FDAकडून आणि या टॅब्लेट्स अँथरायटिससाठी वापरल्या जातात. JK लक्ष्मी सिमेंट डायनॉस्पार्कमध्ये ते 26% स्टेक घेणार आहेत. अंबुजा ACC यांच्या मर्जरला BSE आणि NSCची मान्यता मिळाली आहे आणि ओरिएंट सिमेंट आणि अंबुजा सिमेंट यांच्या मर्जरलाही संमती मिळाली आहे. ओला इलेक्ट्रिकचा QIP क्लोज झाला. ₹35.86 21.8 कोटी शेअर त्यांनी अलॉट केले. यातून 780 कोटी गोळा केले. फ्लोअर प्राईस होती ₹37.74. आता याच्यात 2 गोष्टी पाहता येतील. एक तर एवढ्या कठीण काळात सुद्धा ते 780 कोटी रुपये गोळा करू शकले, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे मार्केटमध्ये साधारण 44 रुपयाचा भाव असून देखील त्यांना हा QIP ₹35.86 करायला लागला. म्हणजे फ्लोअर प्राईसच्याही खाली त्यांना डिस्काउंट द्यावा लागला आहे. म्हणजे याच्यातून ओलाची स्थिती समजते आणि मार्केटची स्थिती पण समजते. इंडिगो 6 ठिकाणच्या फ्लाईट त्यांनी सस्पेंड केल्यात.
1 ऑक्टोबरपासून या फ्लाईट सुरू होतील. आत्ता सध्या 1800 वीकली इंटरनॅशनल फ्लाईट ते मेंटेन करत आहेत. नेफ्रोकेअर PHP 30 मिलियनला डायलिसिस सेंटरच्या ॲसेट्स ते घेणार आहेत. FDC महाराष्ट्र FDAने नागपूर आणि संभाजीनगर डेपोवर छापा टाकला आणि इलेरझलचा साठा त्यांनी जप्त केला आहे. ॲक्मे सोलरने सुद्धा QIPमध्ये 10 कोटी शेअर इश्यू केले. 279 रुपये 50 पैशांनी हे शेअर इश्यू केले. डिस्काउंटवर IPO क्लोज करावा लागला. फ्लोअर प्राईस 294 रुपये 13 पैसे एवढी होती. ILFS इंजिनिअरिंग यांना राजस्थानमधल्या कन्स्ट्रक्शनसाठी 414 कोटीची ऑर्डर मिळाली. क्रूडचा भाव $95.95. बॉन्ड यील्ड 4.47. डॉलर इंडेक्स 99. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 4447 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4360 कोटीची. डाऊ काल डाऊ इंडेक्स हा 875 पॉईंटनी तेजीत होता. आता तेजीत कुठले शेअर राहतील आणि मंदीत कुठले राहतील याचा एक आढावा घेऊया. पण 10 वाजता RBIची पॉलिसी आहे, तर 10 वाजेपर्यंतचं मार्केट वेगळं राहील आणि मग पॉलिसीमध्ये ज्या ज्या घोषणा होतील त्यानुसार त्यानंतरचं मार्केट चालेल. MCX आधी तेजीतले. MCX BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, MQR, लॉरेस लॅब, टायटन, ज्युनिपर हॉटेल, जिंदाल सॉ, मारुती, ITC, लुपिन, गेल, स्टेट बँक, वोखाट, युनो मिंडा, टायटन, कोफोर्ज, फेडरल बँक, टिमकेन, वाडीलाल इंडस्ट्री, अरविंदो फार्मा, लुपिन जे डोळ्याचं औषध आहे त्याला मान्यता मिळाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, झोमॅटो, गंधार ऑइल, सविता ऑइल हे दोघंही जण व्हाईट ऑइलचं प्रोडक्शन करतात. सविता ऑइल तेजीत आहेत, त्यामुळे गंधार ऑइलसुद्धा तेजीत येईल असा अंदाज. HDFC बँक, इंडिगो, ग्रो, व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मरची मंदी संपलेली दिसते आहे. गेले 2-3 दिवस शेअर तेजीत आहे. डिव्हिज लॅब, HAL, पेज इंडस्ट्री, CG पॉवर, थंगमायल, स्काय गोल्ड, लार्सन टुब्रो, IKS, व्होल्टास, श्रीराम फायनान्स, रामको सिमेंट, ITC, JK लक्ष्मी आणि गो डिजिट. तर मंदीमध्ये ओला, हिंदुस्तान झिंक, AU स्मॉल फायनान्स बँक आणि ऑन EMIचा लॉक इन पिरियड 1 महिन्याचा संपतोय, म्हणून ऑन EMI. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्यासारख्या आजीला किंवा सिनियर सिटीझनला एक प्रकारची मेहनत करायला
प्रोत्साहन मिळेल. मार्केट तर व्होलटाईल आहेच. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.